हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। हिंदू नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबातील सर्वांना सुखी, आनंदी, निरोगी व मंगलमय जावो हीच सदिच्छा। आमच्या इकडे गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो। तर पहिल्यांदा आपण पुरणपोळीचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि आज आपण खजूर पोळी तयार केलेली आहे ती बघणार आहे। तर मी सकाळच्या वेळेला पुरणपोळ्या तयार केलेल्या आणि आता संध्याकाळी 4च्या सुमारास खजूर पोळ्या तयार केलेल्या आहेत। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण खजूर पोळ्या तयार केलेल्या आहेत त्या आज आपण बघणार आहे। खजूर पोळी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी खजूर घेतलेला आहे। तर हा खजूर आहे तो सीडलेस खजूर आहे। तर हे 500 ग्रॅमचं खजूरचं पॅकेट आहे। 180 रुपयाचं हे खजूरचं पॅकेट आहे। तर आज या खजूरपासून आपण खजूर पोळ्या तयार करणार आहे। 1 वाटी खजूर आपण खजूर पोळ्या तयार करण्यासाठी घेणार आहे। तर या खजूरच्या पॅकेटमध्ये बिया नाहीत, तर हा खजूर आपण असाच घेणार आहे। जर खजूरमध्ये बिया असतील तर खजुरातील बिया आपल्याला काढून खजूर स्वच्छ निवडून घ्यायचा आहे। या खजुरामध्ये कसल्याही प्रकारच्या बिया किंवा घाण नाही, त्यामुळे हा खजूर आपण असाच घेणार आहे। खजुरामध्ये बिया असतील तर आपल्याला बिया काढून खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। पण या ठिकाणी या खजूरमध्ये बिया नाही, त्यामुळे हा खजूर आपण असाच पोळ्या तयार करण्यासाठी घेणार आहे। तर या ठिकाणी आपण 1 वाटी खजूर घेतलेला आहे, तो आता आपण असाच मोकळा करून घेत आहे। गरम कढईमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालत आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये खजूर घालत आहे। गरम कढईमध्ये आपण तुपामध्ये खजूर परतून घेणार आहे। खजूर आपण तुपामध्ये भाजत असतानाच अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे। तर आपण या ठिकाणी खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला नाही, तर आपण असाच परतत असताना बारीक करून घेणार आहे आणि आपण असाच पोळ्या तयार करण्यासाठी वापरणार आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि परत एकदा खजूर आपण अलटीपलटी करून घेत आहे। गॅस आपण आता बंद करून घेतलेला आहे आणि हे आपण खजूरचे मिश्रण थंड करून घेणार आहे। यामध्ये अजून आपण काजू बदाम यांची पावडर तयार करूनही खजूरमध्ये टाकून मिक्स करून घेतले तरी चालेल। पुरणपोळीला तयार करतो त्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतलेली आहे। गव्हाचे पीठ, मीठ आणि थोडासा मैदा टाकून आपण कणिक मळून घेतलेले आहे। ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करण्यासाठी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। मळून घेतलेल्या कणकेचे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि खजूरचे मिश्रणही थंड झालेले आहे। खजूरचे पण आपण एक एक गोळे तयार करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला पोळ्या तयार करताना लगेच कणकेमध्ये खजूर मिश्रण घालून पोळ्या लाटता येतील। तर अशा पद्धतीने आपण खजुराचेही गोळे तयार करून घेतलेले आहेत। खजूर पोळ्या तयार करण्यासाठी आपण तांदळाची पिठी वापरत आहे। खजूर पोळी तयार करण्यासाठी आपण तांदळाची पिठी थोडीशी हाताला लावून कणकेचा एक गोळा घेऊन त्याला आपण वाटीगत असा खोलगट आकार तयार करून त्यामध्ये आपण एक खजूरचा गोळा घेऊन तो कणकेमध्ये घालून अशा पद्धतीने आपण हुंडा तयार करून घेणार आहे। तयार करून घेतलेल्या हुंड्याला आपण वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी तांदळाचे पीठ लावून लाटून घेणार आहे। खजूर पोळी तयार करण्यासाठी आपण गॅसवरती तवा गरम करायसाठी ठेवलेला आहे। ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी लाटून घेतो त्या पद्धतीने आपण
खजूर पोळी लाटून घेतलेली आहे। पोळी भाजण्यासाठी आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि आता गरम केलेल्या तव्यावरती आपण खजूर पोळी भाजण्यासाठी घालत आहे। गरम तव्यावरती खजूर पोळी आपण दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे। खजूर पोळी भाजून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण तेल किंवा तूप वरून लावून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी खजूर पोळी भाजून त्याला तूप लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व खजूर पोळ्या तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण खजूर पोळी तयार केलेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।